नकळत मनाला स्पर्श करणारी, माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेली प्रवास हीच खरी जगण्याची किमया आहे. प्रवास म्हणजे क्षितिजाच्या पलीकडचं जग पाहण्याची आणि स्वतःला नव्याने शोधण्याची अनमोल संधी आहे. अनोळखी ठिकाणीच आपण स्वतःला नव्याने शोधतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीचे हसू, परदेशातील एखादा सूर्योदय आणि जीवनातला तो अनोखा स्वाद, नाव माहीत नसलेला पण कधीही न विसरण्याजोगा. प्रत्येक प्रवासामागे एक कथा असते. प्रत्येक रस्त्याला एक आत्मा असतो आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये शिकण्यासारखं काहीतरी दडलेलं असतं. म्हणून हलकं पॅक करा आणि मोठं स्वप्न पहा. कारण हे जग सुंदर आहे, हे जग अफाट आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात एक आश्चर्य दडलेलं आहे. मी पुष्कर जोग महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल शो मध्ये. केसरी प्रस्तुत माझा अराउंड द वर्ल्ड. फ्रेंड्स, मी आता आलोय UAEच्या कॅपिटल सिटीमध्ये, अर्थात अबुधाबीमध्ये. अबुधाबी ओळखलं जातं त्याच्या रिच कल्चरसाठी, त्यांच्या आध्यात्मिक ठिकाणांसाठी आणि ऑफकोर्स टुरिझमसाठी. अबुधाबी हे खूप छोटं शहर आहे, पण शांत शहर आहे आणि दुबईपेक्षा इथे खूप कमी गर्दी असते. याच आयलंडमुळे अबुधाबीला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. 4 वर्ल्ड क्लास थीम पार्क्स, एतिहाद एरिना आणि याच मरीना सर्किटमुळे अबुधाबी ग्लोबली एक टॉप सिटी बनलेली आहे. फ्रेंड्स, अबुधाबीची सुरुवात आपण करतोय एका अवाढव्य राजेशाही 5 स्टार अल्ट्रा लक्झरी हॉटेल पासून. म्हणायला फक्त हे हॉटेल आहे खरं पॅलेसच. अबुधाबी मधला सर्वात फेवरेट टुरिस्ट स्पॉट एमिरेट्स पॅलेस.
एमिरेट्स पॅलेस अबुधाबीमधलं अल्ट्रा लक्झरियस 5 स्टार हॉटेल आहे. इथला प्रत्येक भाग राजेशाही थाट दर्शवतो. आणि जर पर्यटकांना इथे यायचं असेल, एमिरेट्स पॅलेस आतून बघायचं असेल, तर ते त्यांच्यासाठी फ्री आहे. फ्रेंड्स, मी आता उभा आहे अबुधाबीच्या सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळावर. अबुधाबीमधलं एक अत्यंत आध्यात्मिक ठिकाण. येस, यू आर राईट, द ग्रँड मॉस्क.
दुबईच्या आणखीन एका यशस्वी ऑन्टरप्रेनरला, बिझनेसमॅनला आपण भेटायला चाललोय त्यांच्या विलामध्ये. यू हर्ड इट राईट, त्यांच्या दुबईच्या विलामध्ये. चला. हॅलो हॅलो, नमस्कार नमस्कार. वा वा, मस्त मस्त मस्त. थँक्यू थँक्यू. हॅलो सर, हाव यू? येस दीपक. हॅलो चिराग. काय म्हणता? अरे वा. हॅलो अंकिता, हाव यू? वाव, वंडरफुल. सर खूप खूप स्वागत. केसरी प्रस्तुत माझा राऊंड वर्ल्ड आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार सर. महाराष्ट्रामध्ये असे बरेच ॲस्पायरिंग बिझनेसमॅन आहेत किंवा युवा लोक आहेत ज्यांना तुमच्याकडे बघून खूप इन्स्पायर्ड वाटतं. त्यांना प्लीज तुम्ही गाईड करा. गाईड करायचं म्हणजे मी 8 फेब्रुवारी 1978 इकडे आलो. तेव्हा माझं वय वर्ष 19 वर्ष होतं आणि मला कुठेतरी बाहेर जाऊन काम करायचं होतं. तेव्हा ती देवाने मला संधी दिली आणि ती संधीचा मी उपयोग घेतला आणि मी इकडे आलो आणि एका कंपनीत मला काम मिळालं होतं. त्या कंपनीत म्हणजे ती माझी पहिली कंपनी होती आयुष्यातली जिकडे मी एक काम केलं होतं. त्याच्या अगोदर एकही दिवस कुठे पण मुंबईला काम नव्हतं केलं आणि त्या कंपनीत मी जवळजवळ 37 वर्ष 37 इयर्स काम केलं. इन बिटवीन 2007 मध्ये मी एक साईड बिझनेस चालू केला आणि तो बिझनेस आता तो मी अजून पण चालवतोय आणि आता मी फुल टाइम याला येतोय. त्याच्यामध्ये माझा मुलगा चिराग नलावडे. अच्छा. आणि त्याचबरोबर 1990 मध्ये माझं लग्न झालं. हो हो हो. माझ्या बायकोनी माझी साथ दिली, मिसेसनी माझी साथ दिली. ती पण ब्युटिशियन आहेत चांगली. अरे वा. तिचे पण ब्युटी पार्लर्स आहेत. नाईस. तिचे पण 4 बिझनेस आहेत. पण मग तेव्हा फील्ड तीच होती का? तेव्हा मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला होतो. लोकल कंपनी होती. ओके ओके ओके. त्या कंपनीमध्ये कामाला होतो. पण देवाच्या कृपेने एक नवीन लाईन मला मिळाली. दॅट इज IT सेक्शन मध्ये होती. सो रिअल इस्टेट टू IT. वाव. ओके ओके. म्हणजे काम करून नोकरीवर जाऊन संध्याकाळी बिझनेस करायचं, जाऊन बघायचो 8, 9, 10, 11, 12, 11 वाजेपर्यंत. आणि तसं करून ते हळूहळू करून त्या बिझनेसचा जम बसल्यानंतर मी कंपनी सोडून फुल टाइम बिझनेसमध्ये लागलो. नाईस नाईस. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन. आणि तुमच्या बाबतीत हे खरं आहे. मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की 35 वर्षांचा हा प्रवास कसा होता आणि कशी साथ दिलीत सरांची? प्रवास खूप सुंदर होता त्यांच्या बरोबर. मी देवाची खूप मेहरबानी मानते की असा नवरा मला भेटला जो स्वतः पण खूप मेहनती आहे आणि मी पण त्याला साथ दिली तशीच. आणि आम्ही दोघी मेहनत करून दोघांची अंडरस्टँडिंग होती. ऑफकोर्स लाईफ मध्ये वरती खाली सगळ्या घरामध्ये असतं. जिकडे भांडे असतात तिकडे आवाज येतो. बरोबर. पण ऑलवेज सपोर्टिव्ह होता माझ्यासाठी. वेन वी आर यंग, आपण जेव्हा 19-20 वर्षात इथे येतो, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ड्रीम की मी दुबई सारख्या शहरात येऊन इथे माझं एक विश्व उभारतो आणि त्याला तुमची म्हणजे एक लाईफ पार्टनरची म्हणजे वाईफची साथ लाभणं हे खूप महत्वाचं आहे. तितकंच महत्वाचं आहे ते. बरोबर आहे. हो. सो आजकालच्या जगात हे खूप दुर्मिळ आहे. एकमेकाची साथ शिवाय आयुष्यामध्ये कधी तुम्ही वरती पिल्लर दोन्ही स्ट्रॉंग पाहिजे. खरंय खरंय. त्याच्यानंतर हे बाकीचे पिल्लर उभे राहिलेत पाठीमागे आपल्याला सपोर्ट करायला. आणि मॅम, तुमचे पण इथे बिझनेसेस आहेत? हो, माझे 4 सलून आहेत. वाव. हो. मगाशी आपण गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात, मला ते लाईन खूप आवडली. तुम्ही म्हणाला की लोकांना दिसतं की आपण ओके वी हॅव अचीव्ड, पण त्याच्या मागची मेहनत लोक बघत नाहीत. ते मेहनत सगळ्यांना दिसत नाही. फॉर एक्झाम्पल देयर इज नो ऑप्शन फॉर हार्ड वर्क. एक्झॅक्टली. कष्ट करायला लागतात. कष्टाशिवाय तुम्हाला काही आयुष्यामध्ये भेटत नाही आणि स्वप्न बघायला लागतात. स्वप्न बघायला लागतात. थोडक्यात ड्रीम्स डू कम ट्रू. एक्झॅक्टली. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, एवढं सक्सेसफुल झाल्यानंतर सुद्धा, एवढा मोठा माणूस झाल्यानंतर सुद्धा पाय जमिनीवर आहे, हंबल माणूस आहे, हे खूप महत्वाचं आहे. माझ्या तमाम महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना एक इन्स्पिरेशन मिळावं सरांकडून, तुमच्याकडून. त्यामुळे मला हा शो करायला खूप आवडतं की आय मीट माय मराठी पीपल, ज्यांचं मला कौतुक करायला आवडतं. खूप 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 धन्यवाद तुमच्यामुळे आज आम्हाला हे संधी मिळाली आहे आणि आय एम व्हेरी थँक्सफुल टू यू. नाही, केसरी आणि एबीपी माझाचे आभार आहेत. आणि मॅम, आता एवढं मोठं हे विश्व आहे सरांचं, तर तो बॅटन आता पुढच्या पिढीला पास करायचा आहे. सो आपण चिराग आणि अंकितावर गप्पा मारूया.
करूया. नक्की. सो चिराग, पुढच्या पिढीकडे जबाबदारी आलेली आहे. सो हाऊ यू गोना मॅनेज इट नाव? तर आता इट्स बीन अबाउट जवळजवळ 7 वर्ष झालेत जे मी बाबा बरोबर बिझनेस मध्येच लागलो. नाईस. अभ्यास संपल्यानंतर मी इंजिनिअरिंग केलंय तसं ओके. इन कम्प्युटर सायन्स. आणि आता मागच्या 7 वर्षापासून अगेन डे 1 ऑफ डुईंग समथिंग डिफरंट, काहीतरी वेगळं करत होता मी बरोबर. पहिल्या दिवशीपासून. हो. आणि आता 7 वर्षानंतर आता मला असं वाटतंय की मला भरपूर ऑपरेशन्स पर्स्पेक्टिव्ह समजले आहेत. हो हो हो. आणि आम्ही रफली अगर जस्ट टू गिव्ह यू जस्ट म्हणजे काहीतरी सांगायला, आम्ही नाही करून 25 वेगळ्या कंट्रीमध्ये इकडनं गुड्स एक्सपोर्ट करतो. वा वा. अँड वी हॅव दीज आर ऍक्टिव्ह कस्टमर बेस आहेत. बट रफली अबाउट नाही करून आम्ही 50 वेगळ्या कंट्रीमध्ये गुड्स इकडनं एक्सपोर्ट केलेले आहेत. वा वा. आणि अजून पुढचा विचार अजून खूप मोठा आहे. वा. बट ऑलवेज सीडी आरामात चढायची हे शिकवलेलं आहे. करेक्ट करेक्ट. तर आम्ही त्याच बाबतीने बघू की पुढे कशा आम्ही पुढे वाढू शकतात. नाईस. डू यू फील द प्रेशर ही लेगेसी पुढे न्यायची? डू फील द प्रेशर? प्रेशर काहीच नाहीये. नाही. काहीच नाहीये. कारण की अजून एक वस्तू जे सांगतो, बाबाचा एकदम बाबा आणि आईचं एकदम सिम्पल गोष्ट आहे. आपल्याशी जेवढं होतं तेवढं आपण करायचं बस. आणि हळूहळू आपण वाढायचं. खरंय खरंय. म्हणजे तर ट्रस्ट द प्रोसेस ट्रस्ट द प्रोसेस अँड डोंट बॉदर अबाउट द रिझल्ट. डोंट बॉदर. करेक्ट करेक्ट. बरोबर. मला अंकिताला विचारायचंय. अंकिता, बाबांचा एवढा मोठा बिझनेस आहे आणि तुझी वेगळी कंपनी आहे, डिफरंट फील्ड. Yes. सो हाऊ डू यू मॅनेज दॅट? So I was always inclined to accounting. Always Okay. मला तेच करायचं होतं. म्हणजे हिशोब. हा हिशोब. हा कारण की बाबा लहानपणाची एक गोष्ट आहे, बाबा मॅथ मध्ये एक्सपर्ट होते. ओ वाव. तर मला मॅथ शिकवणारे बाबाच होते वा. इन स्कूल. सो फ्रॉम देअर सगळं चालू झालं. अँड देन आय चोज अकाउंटिंग. वा. आय डिड ACCA विच इज अ UK बेस्ड अक्रेडिटेशन. नाईस. मग माझं स्वतःचं एक फर्म आहे, CA फर्म अच्छा. फॉर अकाउंटिंग अँड बुक किपिंग. ओके. आणि स्लोली ते ग्रो केलंय. Nice. आता आईला पण मदत करते तिच्या ब्युटी पार्लर्स मध्ये. ओ वाव. सो यू आर मल्टी टॅलेंटेड. येस, हेल्पिंग देम. वाव. तर घरातलं अकाउंट घरातच राहिलं पाहिजे. दॅट्स ट्रू. Yeah. वाव. व्हेरी गुड सजेशन. नाही पण खूप खूप छान वाटलं. माझ्यासोबत अंकिताचे हस्बंड आहेत मंदार. अंकिताचा बिझनेस, अकाउंट फर्म, यु नो एक ब्युटी मध्ये पण तिचं हे, आणि युअर सपोर्ट टू हर. आणि व्हॉट बिझनेस यू आर इन टू? सो माझी आणि अंकिताची जर्नी सुरू झाली 2014 पासून. ओके. वी वर फ्रेंड्स फॉर द फर्स्ट 2 years. Nice, नंतर आमचं लग्न झालं 2016 मध्ये. Okay. दॅट वॉज द रिझन फॉर मी टू कम टू दुबई. अच्छा. आय वॉज वर्किंग इन मुंबई. अच्छा, मुंबईचा आहेस? मुंबईचा ओके ओके आहे, ओके. नाईस नाईस नाईस. मग मी इथे आलो. अमेझॉन मध्ये आधी जॉब केला ॲज अन IT ऑडिटर. नाईस. सो आय एम बेसिकली फ्रॉम अ सायबर सिक्युरिटी बॅकग्राऊंड. ओ वाव. करंटली वर्किंग विथ एमिरेट्स. Oh wow. मॅनेजर फॉर IT. मस्त मस्त. नाईस. सो हाऊ इज इट लाईक, यु नो, टू मॅनेज ऑल द थिंग्स? बिकॉज लाईक इवन हर फॅमिली खूप वेगळे वेगळे बिझनेसेस आहेत आणि यु नो इवन यू आर इन डिफरंट काइंड ऑफ अ बिझनेस. सो हाऊ डू यू मॅनेज दॅट? एनी प्रेशर? एनी? नो प्रेशर ॲट ऑल. No pressure. इनफॅक्ट घरच्या गोष्टी जे आहेत ते पण अंकिता एकदम व्यवस्थित मॅनेज करते. ओ वाव. दॅट्स इम्पॉर्टंट. या सो आय गेट टू फोकस ऑन वर्क. या या. डोंट हॅव टू वरी अबाउट हाऊसहोल्ड स्टाफ. आणि यु नो मी मगाशी मॅमशी बोलत होतो तेव्हा ते म्हणाले की यु नो मी साथ दिली सरांची, आणि ऑफकोर्स यु नो एकमेकांची साथ जर नसेल इट्स नॉट पॉसिबल. हाऊ डू यू सपोर्ट इच अदर इन दुबई? बिकॉज इट माइट गेट टॅक्सिंग ऑल्सो हिअर. Correct. So every time I need a second opinion. So she is first of all very opinionated. So Yeah, she always has. an Which is good, opinion. na? Which is It's good. good, yeah. And I think she compliments me. So my personality before marriage, थोडा मी रिझर्व्ड होतो. तिच्यावर लग्न झाल्यावर my personality transformed 360 degree. वाव Yeah. वाव. लग्नाच्या आधी मी कधी डान्स नाही केला. I've never moved my shoulder. ओके. And now I'm just a party animal. लवली मीटिंग यू मंदार. लवली. Same here. आज दुबईच्या नलावडे फॅमिलीला भेटून खूप अभिमान वाटला. मराठी माणसाने जर ठरवलं ना तर तो यशाची शिखर नक्कीच गाठू शकतो. शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण करणाऱ्या या मराठी माणसाला माझा सलाम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.